संपूर्ण भारत देश हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा 100वा पुण्यतिथी दिन साजरा करीत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकशाहीर आणि समाज सुधारक श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहे. दयानंद विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आपण लोकमान्य टिळक यांचं राजकीय योगदान या विषयावर प्राध्यापक मोहन कटप हे आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी जवळजवळ 30 वर्ष आपलं आयुष्य वेचलं, खऱ्या अर्थानं ते भारतीय राष्ट्रीय असंतोषाचे जनक होत. भारतीय राष्ट्रवादाची जी प्रेरणा त्यांनी या देशाला दिली, त्यांचं योगदान कधीही विसरून चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात अगोदर राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा का उदारमतवादी पद्धतीनं ब्रिटिशांशी लढा द्यावायचा याविषयी विचार व मतप्रवाह होते. यामध्ये टिळकांना राजकीय स्वातंत्र्य हे असल्यानंतरच, स्वराज्य असल्यानंतरच आपण योग्य पद्धतीनं, अनुकूल पद्धतीनं आपल्याला पाहिजे तसा विकास करू शकतो यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या एकूण राजकीय प्रवासाकडे जर आपण पाहिलं तर 1856 ते 1920 या कालखंडात त्यांनी भारतामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक त्याचबरोबर राजकीय जनजागृती करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मराठा आणि केसरी ही वर्तमानपत्रे चालू केली. या वर्तमानपत्रातून भारतातील लोक ब्रिटिशांच्या पिळवणुकीला, जुलमी अन्यायी राजवटीला कसे बळी पडत आहेत, फोडा व झोडा या नीतीनुसार, डिवाइड अँड रूल या पॉलिसीनुसार ब्रिटिश लोक हिंदू आणि मुस्लिम त्याचबरोबर भारतातील जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येतात. त्यामुळं संपूर्ण भारतात आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक सलोखा नष्ट होत गेलेला दिसून येतो. त्याचाच दुसरा भाग आपण पाहतो की लोकमान्यांना या वर्तमानपत्राच्या द्वारे राजकीय जनजागृती व राष्ट्र एकसंघ बनवायचं होतं. त्याकरताच त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे या देशामध्ये साजरे केले. यामध्ये या लोकमान्यांची भूमिका अशी होती की ब्रिटिश सत्तेचे आपण कसे गुलाम आहोत, ब्रिटिश कायदा हा काळा गोरा रंगभेद कसा करतो, याकरिता लोकमान्यांनी लखनौ अधिवेशनात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा दिली. जगातील अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशामध्ये ज्या पद्धतीनं क्रांत्या झाल्या, लढले गेले आणि पारतंत्र्य नष्ट केलं, त्याच पद्धतीनं भारतातील लोकांनी देखील एकत्र आलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर या भारतातील लोकांनी भारतीय राष्ट्रवादानुसार जनजागृतीमध्ये कशा पद्धतीनं आपलं योगदान देता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा गांधी असतील किंवा आगरकर असतील, गोखले असतील, टिळक असतील, या पद्धतीचा कोणताही उदारमतवादी मार्ग न स्वीकारता राजकीय स्वातंत्र्य या मुद्द्यावर आधारित कशा पद्धतीचं राजकीय स्वातंत्र्य असावं, कशा पद्धतीचं राजकारणात सहभाग घेता येईल याकडे टिळकांचा ओढा अधिक होता. त्यांनी केवळ सामाजिक सुधारणा ह्या नंतरही करता येतात, सामाजिक सुधारणांना वेळ जातो, परंतु राजकीय सुधारणा जर आपण स्वातंत्र्य मिळवलं, स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःला आवश्यक अशा पद्धतीने एक देश, एक भाषा, एक राष्ट्र अशा पद्धतीचा समाज आपल्याला निर्माण करावायचा आहे, ही भूमिका लोकमान्य टिळक यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी चतुसूत्री, राजकारणाची चतुसूत्री, स्वराज्य, स्वदेशी शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार यासारख्या मूल्यांचा अवलंब केल्याचं दिसून येतं. लोकमान्यांच्या मते स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, की जिथं प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असेल, स्वतंत्र रीतीने विचार करू शकेल, एक राष्ट्र असेल आणि या राष्ट्रामध्ये त्याला मताचा अधिकार असेल, त्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा अधिकार असेल आणि त्याच्या मताला वाव किंमत असेल. अशा पद्धतीचं स्वराज्य लोकमान्यांना अभिप्रेत होतं. बहिष्कार, अमेरिका, चीन अशा वेगवेगळ्या राष्ट्रांनी स्वदेशी चळवळ राबवलेली दिसून येते. या बहिष्कारामध्ये परकीय मालावर, परकीय वस्तूवर, परकीय भाषेवर, परकीय
राजकीय नेते, प्रशासन यावर बहिष्कार टाकायचा. हा बहिष्कार टाकताना स्वदेशीला चालना मिळणं, स्वदेशी उद्योगधंद्यांना चालना मिळणं, स्वतःचं भागभांडवल निर्माण करणं, स्वतःच्या व्यक्तीला लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, ही भूमिका लोकमान्य टिळकांनी घेतल्याचं दिसून येतं. आपण पाहतो की बहिष्कार केवळ होळी करणं असं नाही आहे, तर त्याचा अन्वयार्थ असा आहे की स्वदेशी मालाला चालना देणं, स्वदेशी उद्योगधंद्यांची भरभराट करणं, शेतीचा विकास करणं, या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. म्हणून लोकमान्यांनी एका बाजूला स्वदेशी सांगत असताना स्वदेशी उद्योगधंद्याला कशी चालना मिळेल, लोकांना रोजगार कसा मिळेल, इथे भागभांडवल कसं तयार होईल, नवीन उद्योगधंदे कसे येतील याकडे भर दिला. आणि परकीय मालावर बहिष्कार टाकणं म्हणजेच परकीय चलन थांबवून आपल्या देशातील उत्पादित मालाला जास्तीत जास्त उठाव झाला पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी बहिष्कार ही आंदोलनाची चतुसूत्री स्वीकारल्याचं दिसून येतं. लोकमान्यांनी राष्ट्रीय शिक्षण हे मातृभाषेतून, हिंदी भाषेतूनच दिले पाहिजे, जेणेकरून ते शिक्षण प्रत्येक व्यक्तीच्या, तरुणांच्या हृदयाला स्पर्श करेल. आणि हृदयाला स्पर्श करणारं शिक्षणच हे राष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असतं, असं त्यांनी प्रतिपादन केलं. स्वदेशी शिक्षण हे चारित्र्य घडवणारं शिक्षण असलं पाहिजे. स्वदेशी शिक्षणातून भारतीय मातीत जी काही राष्ट्रीय मूल्य आहेत ती मूल्य रुजली पाहिजेत, अशी भूमिका लोकमान्य टिळकांनी घेतलेली दिसून येते. म्हणून लोकमान्य टिळकांचं जे स्वदेशी शिक्षण आहे, राष्ट्रीय मूल्य, स्वावलंबी मूल्य रुजवणं हे त्यांना अभिप्रेत होतं. आणि प्रत्येक भाषावार त्याच पद्धतीनं भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा ठेवा जतन करणं, इथले आयुर्वेद वगैरे जतन करणं, यासारख्या गोष्टी त्यामध्ये स्वदेशी शिक्षणात त्याचा अंतर्भाव होणं आवश्यक आहे, की जेणेकरून याद्वारे राष्ट्रभक्ती, चारित्र्यसंपन्न समाज, सत्य यावर आधारित असा समाज निर्माण झाला पाहिजे, समाजात सामंजस्य निर्माण झाला पाहिजे, समाजात एकात्मता, एकोपा व भारतीय राष्ट्रवाद रुजला पाहिजे, असं राष्ट्रवादी मूल्य जतन करणारं शिक्षण लोकमान्य टिळकांच्या विचारात आपल्याला दिसून येतं. म्हणून आज आपण 100वी पुण्यतिथी साजरी करत असताना लोकमान्यांचं स्मरण करणं हे आवश्यक आहे. हे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय एकात्मता, लोक एकत्रित यावेत, लोकांचं प्रबोधन व्हावं, इतर देश कशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढा दिलेला आहे, त्याच पद्धतीनं भारतीय माणसांच्या पुढचे कोणते प्रभावी प्रश्न आहेत, बर्निंग इश्यू काय आहेत, हे इश्यू जनतेला समजून यावेत, या दृष्टीनं लोकमान्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांच्या डिस्क्रिमिनेटिव्ह लॉ या संदर्भात जनतेचं जे डोळे उघडलेले आहेत ते काम इतर कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा, इतर कोणत्याही स्वातंत्र्यपेक्षा वेगळं असं जाणवतं. तब्बल 3 दशकाहून अधिक काळ लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला आणि प्रखर राष्ट्रवादाची ज्योत ही तेवत ठेवली. आणि स्वातंत्र्य लढा हा कुठं मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर स्वातंत्र्य लढा हा प्रसार कसा होईल या दृष्टीनं योग्य ती पावलं उचलल्याचं दिसून येतं. म्हणून आजच्या काळात या थोर पुरुषाची लोकशाहीची कन्सेप्ट असेल, राष्ट्रवादाची कन्सेप्ट असेल, या राष्ट्रवादात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान वागणूक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मूल्य जतन झाली पाहिजेत आणि हिंदू राष्ट्रामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे. याकरिता लोकमान्यांचं आज स्मरण हे राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. आधुनिक राज्यकर्त्यांनी लोकमान्यांचं स्वदेशी शिक्षण, मोफत शिक्षण आणि राष्ट्रभाषेतून शिक्षण या संकल्पना प्रत्यक्षात आणणं गरजेचं बनत चाललेलं आहे. लोकमान्यांना जी लोकशाही अभिप्रेत होती त्यामध्ये लोकांच्या जाणीवा, लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या आणि लोकांना योग्य ते व्यासपीठ मिळवून देणं, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणं, यासाठी लोकशाही राजकीय व्यवस्था आवश्यक असते. त्यांच्या संकल्पनेमध्ये एक राष्ट्र, एक राजा, एक भाषा, एक राष्ट्र, याचा अर्थ असा आहे की राष्ट्र संघटित असलं पाहिजे. संघटित राष्ट्र, संघटित व्यक्ती, संघटित लोक हे एकत्रितरित्या वेगवेगळ्या समस्या जाणून त्याचा प्रतिकार करून योग्य तो मार्ग, योग्य ते उपाय करू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे चर्चेचं आदानप्रदान हे झालं पाहिजे असा त्यांचा दंडक होता. असं आपल्याला लोकमान्य टिळकांच्या राजकीय
कॉन्ट्रीब्युशनकडे पाहत असताना जाणवतं. म्हणून आपण पाहतो की अशा आदर्श महात्म्यांची, अशा आदर्श जहाल क्रांतिकारकांची आपल्या देशाला आजही गरज आहे. लोकमान्यांनी ती पायवाट तयार केलेली आहे, परंतु आपले राज्यकर्ते या मार्गाने जर गेले तरच हा लोकमान्यांचा देश एकसंघ, एक राष्ट्र, प्रगत, सुजलाम सुफलाम होईल. तरच खऱ्या अर्थानं स्वराज्याचं सुराज्य होईल असं मला वाटतं. आपण सर्व लोकमान्यांना आज नम्र अभिवादन करूया. मी माझे भाषण इथेच संपवतो. धन्यवाद.